कोल्हापुरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगेच्या पात्रामध्ये गाड्या सापडलेल्या आहेत. रस्त्यावरती चालवणाऱ्या गाड्या नदी आणि तलाव पात्रात का आणि कशा आल्या हा प्रश्न आता विचारला जातोय. पाणी कुठेतरी मुरतंय अशी शंका आल्यानंतर आता पोलीस कसून तपास करतात. कोल्हापुरातला हा रंकाळा तलाव आहे की गाड्यांचं गोडाऊन असा प्रश्न पडलाय. कारण रंकाळा तलावात 1-2 नाही तर 4 दुचाकी सापडल्या आणि पंचगंगेच्या पात्रात एक जुनी मारुती 800 सुद्धा सापडली आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या घटनांमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. रंकाळा तलावा शेजारच्या धोबी खणीमध्ये 4 मोटरसायकल सापडल्या. मासेमारी आणि पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना तलावाचं पाणी कमी झाल्याने या तलावात काही स्पेअर पार्ट्स दिसलीत. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. अग्निशमन दलाच्या मदतीनं या तलावातून साधारण 4 मोटरसायकली बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. या मोटरसायकली चोरीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे. सदर ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली असता वरून पाहणी केली असता आम्हाला 1-2 गाड्या दिसल्या. त्या गाडीची दोरीच्या साहाय्याने बांधून वर घेतल्या. तर अजून शोध घेतला असता आणखी 2 गाड्या भेटल्या. अशा टोटल 4 गाड्या भेटल्या. खणीमध्ये मिळून आलेल्या मोटरसायकल्सपैकी 2 गाड्यांवर नंबर प्लेट्स आहेत. त्यावरून मालकांचा शोध घेण्याचं काम चालू आहे. यातली एक मोटरसायकल लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन तर दुसरी हातकणंगले पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचं उघड झालंय. 4ही मोटरसायकली पोलीस ठाण्यात आणून त्याचा इंजिन क्रमांक नोंदवण्यात आलेला आहे. अन्य 2 मोटरसायकली आहेत याचा चेसिस नंबर हा परिवहन विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. याच पद्धतीनं पोलीस त्या मालकांचा शोधही घेत आहेत. कोल्हापुरातला रंकाळा हे वर्दळीचं ठिकाण आहे. इथं सकाळ संध्याकाळ वर्दळ असते. त्यामुळे अशा परिसरात 4 दुचाकी कशा आल्या हा प्रश्न आहे. शिवाय पंचगंगेतही 4 चाकी सापडली आहे. त्यामुळे या गाड्यांचा वापर कुठल्या गुन्हेगारी कृत्यासाठी तर केला नाही ना, याचा शोध घेणंही कोल्हापूर पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर.